नमस्कार. कोणतंही ग्रामर पाठांतर न करता नैसर्गिक पद्धतीने इंग्रजी बोलायला शिकवणाऱ्या ई गुरु यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर कोणतेही ग्रामर पाठांतर न करता नैसर्गिक पद्धतीने इंग्रजी बोलणं कसं सहज सोपं आहे हे समजून घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या इंट्रोडक्शन व्हिडिओची लिंक पहा किंवा वरील आय बटनवर क्लिक करा. आणि असे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. त्यामुळे या व्हिडिओमधून तुम्ही थोडं जरी काही शिकला असाल तर ई गुरु चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. दोन शब्द किंवा छोटी वाक्य जोडणाऱ्या शब्दाला कंजंक्शन असे म्हणतात. कंजंक्शनचे एकूण 3 प्रकार आहेत: कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आणि करलेटिव्ह कंजंक्शन्स. आता आपण कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स म्हणजे काय ते पाहूया. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन किंवा करेलेटिव्ह कंजंक्शन या विषयावरचा डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर वरील आय बटनवर क्लिक करा किंवा खालील डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक चेक करा. व्याकरणाच्या दृष्टीने सारखेच असणारे 2 शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या शब्दाला कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन असे म्हणतात. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन ही एकूण 7 आहेत. पहिलं कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे फॉर. फॉर म्हणजे साठी. जसं की आय वॉन्ट टू गो टू द पिझ्झा पार्लर फॉर इट इज माय बर्थडे. म्हणजे मला पिझ्झा पार्लरमध्ये जायचे आहे कारण माझा वाढदिवस आहे. येथे फॉर या शब्दाने ही 2 वाक्य जोडली गेली आहेत. पुढील कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे अँड. अँड म्हणजे आणि. जसं की शी डिडंट स्पीक टू एनीवन अँड नोबडी स्पोक टू हर. म्हणजे ती कोणाशी बोलली नाही आणि कोणीही तिच्याशी बोलले नाही. म्हणजे येथे अँड या शब्दाने ही 2 वाक्य जोडली गेली आहेत. पुढील कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे नॉर. नॉर म्हणजे किंवा नाही किंवा आणि नाही. जसं की आय डोंट एक्सपेक्ट चिल्ड्रन टू बी रूड नॉर डू आय एक्सपेक्ट टू बी डिसॉबी. म्हणजे मी मुलांकडून उद्धट वागण्याची अपेक्षा करत नाही किंवा मी आज्ञाभंगाचीही अपेक्षा करत नाही. येथे नॉर या शब्दाने ही 2 वाक्य जोडली गेली आहेत. पुढील कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे बट. बट म्हणजे पण. जसं की दे रश टू द हॉस्पिटल बट दे वेअर टू लेट. म्हणजे त्यांनी रुग्णालयात धाव घेतली पण त्यांना खूप उशीर झाला होता. येथे बट या शब्दाने ही 2 वाक्य जोडली गेली आहेत. पुढील कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे ऑर. ऑर म्हणजे किंवा. जसं की आय विल गो शॉपिंग ऑर आय विल गो टू कॅम्पिंग. म्हणजे मी खरेदीला जाईन किंवा मी कॅम्पिंगला जाईन. येथे ऑर या शब्दाने ही 2 वाक्य जोडली गेली आहेत. पुढील कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे येट. येट म्हणजे आत्तापर्यंत. जसं की अमित वॉज अ कन्व्हिक्टेड क्रिमिनल येट मेनी पीपल ॲडमायर हिम. म्हणजे अमित हा शिक्षा झालेला गुन्हेगार होता तरीही अनेकांनी त्याचे कौतुक केले. येथे येट या शब्दाने ही 2 वाक्य जोडली गेली आहेत. पुढील कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे सो. सो म्हणजे म्हणून. जसं की आय वॉज फिलिंग हंग्री सो आय मेड मायसेल्फ अ सँडविच. म्हणजे मला भूक लागली होती म्हणून मी स्वतः सँडविच बनवले. येथे सो या शब्दाने ही 2 वाक्य जोडली गेली आहेत. तर हे होते कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. या प्रत्येक कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनच्या सुरुवातीचा शब्द जसा फॉरसाठी एफ, अँडसाठी ए, नॉरसाठी एन, बटसाठी बी, ऑरसाठी ओ, येटसाठी वाय आणि सोसाठी एस या सुरुवातींच्या शब्दांमुळे फॅनबॉयज हा शब्द तयार होतो. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही फॅनबॉय या शब्दाचा वापर करू शकता. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन याविषयी जी कन्सेप्ट मी शिकवली आहे ती कॉमन आणि नॉर्मल आहे. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन याविषयी प्रॅक्टिस टेस्ट आणि ॲनिमेशन सहित इन डिटेलमध्ये कन्सेप्ट शिकण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले ई गुरु ॲप डाउनलोड करा. तसेच तुम्हाला इंग्रजीच्या कोणत्याही इतर विषयांवर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे असे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. त्यामुळे या व्हिडिओमधून तुम्ही थोडं जरी काही शिकला असाल तर ई गुरु चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.